नमस्कार. मी प्राध्यापक चंद्रप्रकाश कांबळे. FYBA सेकंड सेमिस्टरसाठी प्रारंभिक इतिहास, उत्तर मौर्य काळ ते राष्ट्रकूट काळ या पेपरसाठी दक्षिण भारताचा प्रारंभिक इतिहास या प्रकरणाची माहिती आपण पाहणार आहोत. यामध्ये संगम साहित्याचा कालखंड, समाज, संस्कृती आणि प्रारंभिक राजकीय व्यवस्था, तसेच अर्थव्यवस्था, शहरे, व्यापार आणि हस्तकला यांचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. पहिल्यांदा आपण संगम युग याविषयी माहिती बघू. संगम या शब्दाचा अर्थ असोसिएशन, परिषद, बैठक असा आहे आणि याचा तमिळ अर्थ कवींची परिषद असा आहे. पांड्य राज्याच्या संरक्षणाखाली या परिषदांचे आयोजन करण्यात आलेले होते. दक्षिण भारतामधल्या ज्या 3 सत्ता आहेत, चोल, चेर आणि पांड्य, यापैकी पांड्य राज्यांच्या संरक्षणाखाली या परिषदा भरलेल्या आहेत. त्यांना पांड्य राज्यांचं राजाश्रय मिळालेलं आहे. कृष्णा नदीच्या दक्षिणेस असलेल्या भारतीय द्वीपकल्पातील दक्षिणेकडील भाग चोल, चेर आणि पांड्य अशा 3 राज्यात विभागले गेले होते. अशोकाच्या दुसऱ्या शिलालेखामध्ये साम्राज्याच्या सीमेवर राहणारे चोल, पांड्य, केरळपुत्र अर्थात चेर आणि सत्यपुत्र यांचा उल्लेख आलेला आहे. दक्षिण भारतामध्ये एकूण 3 संगम किंवा 3 परिषदा भरलेल्या आहेत. या 3ही परिषदा पांड्य राज्यांच्या आश्रयाखाली भरलेल्या आहेत. पहिली जी संगम आहे, ही संगम अगस्त्य ऋषी यांच्या अध्यक्षतेखाली भरलेली आहे, मदुरई या ठिकाणी. याची सदस्य संख्या जी आहे 549 होती. दुसरी संगम आहे कपाटपुराम येथे भरलेली. याचे अध्यक्ष होते तोलकापियर. याची सदस्य संख्या 49 होती. तर तृतीय संगमचे अध्यक्ष नक्कीरर हे होते. ही परिषद उत्तर मदुराई या ठिकाणी भरलेली आहे. याची सदस्य संख्या 49 होती. इसवी सन 8व्या शतकात 3 संगमांचे वर्णन सापडलेले आहे. पांड्य राज्यांनी या संगमांना राजाश्रय दिला, राजकीय संरक्षण दिले. तमिळ दंतकथानुसार प्राचीन दक्षिण भारतात 3 संगम म्हणजे कवींचे 3 मेळावे, तमिळ कवींचे, हे आयोजन करण्यात आलेले होते, ज्याला मुचंगम असे म्हणतात तमिळ भाषेमध्ये. मुख्य संगम, मध्य संगम आणि शेवटचा संगम हे 3 संगम होते. इतिहासकार तिसऱ्या संगम काळाला संगम काळ म्हणून ओळखतात आणि पहिल्या 2 संगमांना पौराणिक समजतात. पहिले संगम हे मदुराई येथे झालेले आहे असा समज आहे. या संगमात देवता आणि महान संत उपस्थित होते असं मानलं जाते. परंतु या संगमाचा कोणताही साहित्यिक मजकूर उपलब्ध नाही. दुसरे संगम कपाटपुराम येथे आयोजित केले गेले आणि या संगमातील एकमेव मजकूर तोलकापियम हा तामिळ व्याकरणाचा मजकूर आहे. तिसरे संगमही मदुराई या ठिकाणी झालेले आहे. या संगमातील बहुतेक ग्रंथ नष्ट झालेले आहेत. यातील काही सामग्री समूह ग्रंथ किंवा महाकाव्य या स्वरूपामध्ये उपलब्ध आहे. या कालखंडामध्ये साधारणतः 3 राजवंश होऊन गेलेले आहेत, चोल, चेर आणि पांड्य. त्यापैकी चोल राजाची राजवट आपण पाहणार आहोत. चोलांचा जो इतिहास आहे तो 9व्या शतकापासून सुरुवात होतो. याच काळात विजयालयाने पल्लवाच्या
अवशेषावर चोल राज्य स्थापन केलेले आहे असं म्हटलं जाते. तेव्हापासून 13व्या शतकापर्यंत दक्षिण वंशात या घराण्याचे वर्चस्व राहिलेले आहे. चोल साम्राज्याची राजधानी तंजावर होती. तंजावर हे नंतरच्या काळामध्ये मराठा घराण्याची राजधानी होती. शहाजीराजे आणि शिवाजीराजांचे सावत्र बंधू यांची ही राजधानी नंतरच्या काळामध्ये ती राहिलेली आहे. आणि आदित्य पहिला या चोलांचे स्वतंत्र राज्य स्थापन झालेले आहे. या चोल वंशामध्ये जे प्रमुख शासक होते त्यामध्ये विजयालय आहे, आदित्य पहिला, परांतक पहिला, राजा राज पहिला, राजेंद्र पहिला, राजाधिराज पहिला, कुलोतुंग पहिला, विक्रम चोल पहिला, कुलोतुंग दुसरा, राजराजा दुसरा यांच्या कारकिर्दी घडून गेलेले आहेत. चोल राजा परांतक पहिला यास टकोलामच्या युद्धात राष्ट्रकूट राजा कृष्ण द्वितीयनं पराभव केलेला आहे. चोल राजराजाने श्रीलंकेचा काही प्रांत जिंकून त्यास आपल्या साम्राज्याशी जोडले आणि त्याचे नाव मुंडी चोला मंडलम ठेवले व पोल्लानरूला त्याची राजधानी बनविली. राजराजा हा शैव धर्माचा अनुयायी होता आणि त्यांनी तंजावरमध्ये राजराजेश्वर यांचे शिवमंदिर बांधलेले आहे. हे मंदिर अतिशय भव्य दिव्य म्हणून दक्षिण भारतातील मंदिर म्हणून ओळखले जाते. त्याला बृहदेश्वर मंदिर देखील म्हणतात. बृहदेश्वर मंदिरा या नावाने हे मंदिर विशेष प्रसिद्ध आहे. चोल साम्राज्याचा सर्वात मोठा विस्तार राजेंद्र चोल पहिला याच्या कारकिर्दीत झालेला आहे. बंगालच्या पाल राजवंश महिपालचा पराभव करून राजेंद्र यांनी गंगाईकोंडा चोलापुरम ही पदवी त्यांनी स्वीकारली आहे. नवीन राजधानी गंगाईकोंडा चोलापुरम जवळ राजेंद्र चोलाने चोळगांगम नावाचा एक प्रचंड तलाव बांधलेला आहे. चोल घराण्याचा शेवटचा राजा राजेंद्र तिसरा होता. या घराण्याचा राजा विक्रम चोल याने चिदंबरम मंदिराच्या विस्तारासाठी गरीब आणि दुष्काळ पीडित लोकांकडून कर वसूल केला असं म्हटलं जाते. त्यानंतर चोलांचे प्रशासन या ठिकाणी आपण पाहणार आहोत. राजाला सल्ला देण्यासाठी मंत्र्यांची एक परिषद होती, परंतु मंत्रिमंडळाच्या सल्ल्याचे पालन करण्यास राजा मात्र बांधील नव्हता. म्हणजे राजाला सल्ला देण्यासाठी मंत्रिपरिषद होती, परंतु त्यांनी जर सल्ला दिला तर तो मानलाच पाहिजे असं मात्र काही राजावर बंधनकारक नव्हतं. म्हणजेच राजा हा निरंकुश अधिकार किंवा अनियंत्रित अधिकार असलेला होता. चोल काळात साम्राज्य 6 प्रांतामध्ये विभागले गेले. चोल प्रांतांना मंडलम असे म्हणत, जे गव्हर्नरद्वारे किंवा राज्यपालाद्वारे त्याचं प्रशासन केलं जात होतं. मंडल हे अनेक कोट्टम मध्ये विभागले गेलेले होतं आणि कोट्टम मध्ये अनेक बालनाडू होते. चोल काळातील गाव गटांना नाडू असे म्हटले जायचे आणि हे चोल प्रशासनाचे सर्वात लहान गट होते. नाडूच्या स्थानिक सभेला नाटूर आणि शहराच्या स्थानिक सभेला नगरतार असे संबोधले जात असे. चोल साम्राज्यात जमीन कर एकूण उत्पादनापैकी 1/3 इतका वसूल केला जायचा. चोलांकडून शक्तिशाली नौदल होते. म्हणजे चोल राजांकडे शक्तिशाली असं नौदल त्यांच्याकडे होतं
त्याचबरोबर स्थानिक प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था ही चोल प्रशासनाच्या महत्त्वाची वैशिष्ट्ये होते. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या घटकांचे सदस्य हे त्या काळातील वयस्क लोक असायचे. ऊर ऊर म्हणजे ऊरचे मुख्य कार्य म्हणजे लोककल्याणासाठी तलावाचे आणि बागांच्या बांधकामासाठी गावठी जमीन घेणे. सभा किंवा ग्रामसभा ही ब्राह्मण संस्था होती. बरियम सभेची 3 सदस्यीय कार्यसंचालन समिती. संवत्सर बरियम बरियमचे 12 ज्ञानी व्यक्तींची वार्षिक समिती होती. उदयान समिती बरियमची 12 सदस्यांची एक समिती होती. तडाग समिती बरियमची 6 सदस्यांची एक समिती होती. नगरम ही व्यापाऱ्यांची संस्था होती. अशा पद्धतीने आपण या चोलकालीन राजांची थोडक्यामध्ये माहिती आणि त्यांची थोडक्यामध्ये प्रशासन व्यवस्था पाहिलेली आहे.